अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती कशा पद्धतीने साजरी करावी किंवा पूजा कशी करावी, पूजा मांडणी कशी करावी, त्याचबरोबर कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी, हनुमानजींना कोणता नैवेद्य दाखवावा याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर एक ज्योतिषीय आणि प्रभावी उपायसुद्धा आपण बघणार आहोत। बघा, तुमच्या मागे जर कर्जाचा डोंगर असेल किंवा म्हणजे साडेसाती तुमच्या मागे असेल, शनी दोष तुमच्या मागे असेल, त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून जर तुमच्या मागे कोर्ट कचेरी लागली असेल, तर या सगळ्या त्रासातून मुक्ती होण्यासाठी हा एक ज्योतिषी उपाय खूप प्रभावी आहे आणि हा उपाय जर तुम्ही उद्या कराल तर 100% या सगळ्या त्रासातून तुमची मुक्ती होईल आणि वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे। सो हा उपाय तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करावा। बघा, हनुमान जयंती कशा पद्धतीने साजरी करावी, तर उद्याच्या दिवशी आणि ज्यावेळी हनुमान जयंती मंगळवारी आणि शनिवारी येते त्यावेळी त्याला खूप महत्त्व असतं असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे। तर बघा, उद्याच्या दिवशी तुम्ही दिवसभर कधीही पूजा करू शकता, पण भगवंताची पूजा ही त्या विशिष्ट मुहूर्तामध्ये जर केली तर ती खूप फलदायी ठरते असं म्हटलं जातं। तर उद्याच्या दिवशी 2 मुहूर्त आहेत, एक सकाळी आहे आणि एक संध्याकाळी आहे। तर दोन्ही वेळी तुम्हाला ज्यावेळी पॉसिबल असेल त्यावेळी तुम्ही हनुमानजींची पूजा करू शकता। तर बघा, सकाळचा जो मुहूर्त आहे तो मी तुम्हाला सांगते। तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 9:03 ते दुपारी 1:58 पहिला मुहूर्त आहे आणि दुसरा मुहूर्त त्या उद्याच्याच दिवशी रात्री 8:14 ते रात्री 9:35 दुसरा मुहूर्त आहे। तर या दोन्ही मुहूर्तांमध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकता। शक्यतो सकाळीच पूजा करावी अशी माझी अपेक्षा आहे, पण शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील हनुमानजींची पूजा करून सेवा करू शकता। तर बघा, उद्या हनुमानजींची पूजा कशी करावी किंवा पूजा मांडणी कशी करावी हे तुम्हाला मी सांगते। तर बघा, उद्या सकाळी पहाटे उठून स्नान वगैरे करायचं आहे, त्यानंतर बजरंगबलींचा जप करायचा आहे। दिवसभर तुम्हाला शक्य होईल तेवढा हनुमानजींचा जप करायचा आहे। त्याचबरोबर घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तुम्हाला तयार करायचं आहे। शक्य असेल तर तुम्ही मोबाईलला किंवा TV ला हनुमान चालीसा लावून द्या। त्यानंतर 9 नंतर ज्यावेळी मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे। सर्वात आधी उत्तर आणि पूर्व दिशेला एक पाट मांडायचा आहे। त्या पाटावर पिवळं किंवा लाल वस्त्र शक्यतो अंतरा। लाल वस्त्र अंतरल्यानंतर त्यावरती तुम्हाला हनुमानजींचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो म्हणजे ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पंचोपचार पद्धतीने त्यांची पूजा करायची आहे। पिवळी फुलं तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे। त्याचबरोबर पंचोपचार पद्धतीने पूजा केल्यानंतर तुम्हाला हनुमानजींना नैवेद्य दाखवायचा आहे। आता नैवेद्य काय दाखवायचा, तर तुम्ही लाडू किंवा बुंदी जी आहे, बुंदी आपली असते किंवा लाडू, बुंदीचा लाडू जो असतो तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। यथाशक्ती तुम्ही जो नैवेद्य दाखवाल तो हनुमानजी म्हणजे ग्रहण करतील, पण शक्य असेल तर तुम्ही बुंदी किंवा बुंदीचा लाडू नैवेद्यामध्ये उद्याच्या दिवशी हनुमानजींना दाखवा। त्यानंतर हनुमानजींच्या फोटोजवळ तुम्हाला आवर्जून एक तुळशीपत्र ठेवायचं आहे किंवा तुळशी तुम्हाला अर्पण करायची आहे। तर अगदी साधी सोपी पूजा आहे, पण उद्याच्या दिवशी जर ही तुम्ही पूजा घरी कराल किंवा घरी शक्य नसेल तर मंदिरात जाऊन कराल तर तुम्हाला नक्कीच हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर आता उद्याच्या दिवशी बघा, कोणता ज्योतिषीय उपाय तुम्हाला करायचा आहे। तुमच्या मागे जर शनिदोष असेल किंवा कोर्ट कचेरी जर तुमच्या मागे असेल, कर्जाचा डोंगर जर तुमच्या मागे असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। तर शनिदोषापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। बघा, ज्यावेळी आपल्या आयुष्यात शनिदोष असतो किंवा साडेसाती आपल्या मागे असते त्यावेळी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो किंवा कोणत्याच कामात आपल्याला यश येत नाही। आपण म्हणतो बघा, काय साडेसाती माझ्या मागे लागलेली आहेत। तर हीच साडेसाती घालवण्यासाठी किंवा शनिदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून हनुमानजींच्या म्हणजे जन्मोत्सवामध्ये म्हणजे उद्याच्या दिवशी हनुमानजींसमोर जाळायचे आहेत। तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जी घरात पूजा मांडलेली आहे तिथे सुद्धा हा उपाय करू शकता किंवा मंदिरात सुद्धा हा तुम्ही उपाय करा। मंदिरात केला तर अतिशय उत्तम। बघा, काय करायचं आहे, मोहरीच्या तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। तुम्ही मातीचा घेतला तरी चालेल,
तर कोणताही तुम्ही दिवा घ्या, त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे किंचित काळे तीळ टाकायचे आहेत. तर काळे तीळ टाकून हनुमानजींसमोर हे जाळायचं आहे. तर बघा ज्यावेळी आपल्या मागे शनिदोष असतो किंवा साडेसाती असते, त्यावेळी आपल्या आयुष्यात कोणतंच काम मार्गी लागत नाही किंवा कोणत्याच कामात आपल्याला यश येत नाही. कोणतंही काम करा त्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा पूर्ण 100% काम कोणतं आपलं पूर्ण होत नाही आणि आपण चिडून किंवा वैतागून म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये काय म्हणजे माझ्या मागे काय साडेसाती लागलेली आहे. तर हीच साडेसाती घालवण्यासाठी किंवा हाच शनिदोष घालवण्यासाठी तुम्हाला हा ज्योतिषीय उपाय करायचा आहे. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आणि हा उपाय तुम्ही मंदिरात देखील करू शकता किंवा तुम्ही जर घरामध्ये तुमच्या पूजा मांडलेली असेल तर घरामध्ये देखील करू शकता. बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्या मोहरीच्या तेलामध्ये किंवा त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला हनुमानजींच्या समोर प्रज्वलित करायचा आहे किंवा पेटवायचा आहे. बघा ज्यावेळी पण जर तुम्ही हा उपाय मंदिरात केला तर अतिशय उत्तम. बघा मंदिरात जेवढी पवित्रता असते त्यावेळी तेवढीच पवित्रता आपल्या घरामध्ये नसते. म्हणून जी पण सेवा जो पण उपाय करतो तो मंदिरात जर केला तर त्याचं शीघ्र फळ आपल्याला मिळत असतं. तर हा उपाय तुम्ही दोन्हीकडे तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे करू शकता. तर परत एकदा सांगते, एक दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तो मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला हनुमानजींसमोर प्रज्वलित करायचा आहे. बघा आणि त्यानंतर तुम्हाला हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की जी माझ्या मागे साडेसाती लागलेली आहे, की माझ्या आयुष्यामध्ये जो शनिदोष आहे त्यापासून माझी मुक्तता व्हावी किंवा तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, अशी प्रार्थना तुम्हाला हनुमानजींना करायची आहे आणि तो दिवा ती पंथी जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते प्रज्वलित करायचं आहे. तर अगदी साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे आणि वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे. तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करावा. आता त्यानंतर बघा तुमच्या मागे जर कर्जाचा डोंगर असेल किंवा कोर्ट कचेरी बऱ्याच दिवसापासून तुमच्या मागे लागलेली असेल, खूप प्रयत्न करून देखील त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळत नसेल, तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हनुमान जयंती दिवशी हा उपाय जर तुम्ही कराल तर कर्ज आणि कोर्ट कचेरीपासून तुमची लवकर मुक्तता होते. तर कोणता उपाय आहे बघा, तर उद्याच्या दिवशी हनुमानजींना तुम्हाला लाडू आणि तुळशीची माळ त्याचबरोबर एक लाल वस्त्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला हनुमानजींच्या समोर लावायचा आहे. याशिवाय 7 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. असं केल्याने कर्ज किंवा पैसा, कोर्ट कचेरी इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर घरातील जी काही संकटं असतात, आपल्यावर अनेक संकटं असतात आपल्या मागे, त्यापासून सुद्धा मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. तर बघा मी परत एकदा सांगते, ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय जर तुम्ही उद्या कराल तर तुमच्या मागे कोर्ट कचेरी असेल तर तुम्ही उद्या हनुमानजींना तुळशीची माळ त्याचबरोबर लाडूचा नैवेद्य आणि एक लाल वस्त्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर चमेलीच्या तेलाचा दिवा उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यांच्यासमोर आणि त्याचबरोबर 7 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. यात जास्त काही करावं लागत नाही किंवा पैसा खर्च करावा लागत नाही आणि इतका साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. जर तुमच्या मागे खरंच कोर्ट कचेरी असेल किंवा कर्ज असेल तर या सगळ्या त्रासातून 100% तुम्हाला लवकर मुक्तता मिळेल. या सगळ्या अडचणीतून तुम्हाला लवकर मुक्तता मिळेल. तर उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्या मागे राहील किंवा हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि ह्या सगळ्या त्रासातून मला मुक्ती मिळू दे किंवा हे सगळे त्रास माझ्या आयुष्यातून निघून जाऊ देत, अशी हनुमानजींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर हे दोन्ही उपाय जे आहेत ते पहिलाचा उपाय आणि हा उपाय, हे दोन्ही उपाय ज्योतिषीय आहेत असे कुठून तरी वाचून किंवा हुडकून शोधून सांगितलेले आहेत. ज्योतिषीय उपाय आहेत, तुम्ही नक्कीच करा. खूप प्रभावी उपाय आहेत. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.